हे बघा, हे जी कोकम आहे ना, आत्ताच आम्ही जस्ट गणपतीपुळेला गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता ही कोकम 60 रुपयाला पाव किलो त्यांनी आम्हाला दिली. म्हणजे माणसाने किती फसवायला पाहिजे, एवढी फसवणूक नाही करायला पाहिजे. आता ही कोकम म्हणजे आंबट असते ना, तर मी याला खाऊन बघितली, नुसतंच खारट लागते. अजिबात याच्यामध्ये आंबटपणा नाही आहे किंवा काहीच सुद्धा नाही याच्यामध्ये, नुसतंच खारं लागते. म्हणजे धुवून वगैरे त्याला मीठ लावून हे असे पाकिट बनवून ठेवलेले आहेत का काय माहीत नाही. आणि वरून 60 रुपये पाव किलो, आणि त्याच्यामध्ये कमी पण त्यांनी केले नाहीत. आपण आता हे पॅकिंग असं तर आपण याला खाऊन बघत नाही, तर आपण तसंच घेतो. घरी आल्याच्यानंतर म्हणलं त्याला थोडंसं खाऊन बघूया आंबट आहे का काय. तुम्ही बघू शकता इथे काहीसुद्धा नाही, याला नुसतंच खारट आहे. म्हणजे नुसतं मीठ लावलेलं आहे याला. ह्याचा आंबटपणा अजिबात नाही आहे, अजिबात त्याच्यामध्ये आंबटपणा नाही आहे. तर तुम्ही बघा हे. तर बघा, हे असली कोकम तर नाहीच आहे, ओरिजिनल कोकम तर आहेच नाही आहे. नुसतंच ह्याच्यामध्ये मीठ भरून, मीठ लावून त्या लोकांनी अशी पॅकिंग करून विकतात. ते म्हणजे माणसाने किती फसवायला पाहिजे. एवढं पण फसवू नका ना. लांबून येतात तर ते परत तुमच्याजवळ 50-60 रुपयासाठी तेवढ्या लांब परत येणार नाहीत ना तुम्हाला बोलायला. ते एवढं पण फसवू नका. तर नुसतंच खारट आहे, आंबटपणा अजिबात नाही आहे याच्यामध्ये. तर फसवू नका आपण, कारण तिथं खाऊन बघत नाही आहे आपण. असंच त्यांनी सांगितले की आपण घेऊन येतो, म्हणजे ज्या तिकडची वस्तू प्रसिद्ध आहे त्याची, तर आपण ते घेऊनच येतो. पण थोडंसं बघा आणि बघून घ्या, वाटल्यास तर घेऊच नका. तर तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये आंबटपणा नाही, नुसतंच खारट आहे. काहीच याला चव नाही ना काय नाही. म्हणजे हे कशातही आपण टाकू शकत नाही, कारण ह्याच्यात मीठच आहे नुसतं. तर बघा.